नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शिवाजी मोरे, राज पॅटर्न बारामती तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण जे आता रोज एक डेली सिरीज चालू केलेली आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. असं कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश कसा घ्यायचा त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण कालच्या क्लासमध्ये पाहिली होती. आता आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत सैनिक स्कूल. भारतामध्ये जे काही सैनिक स्कूल आहेत त्या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय काय पद्धती राबवली जाते, त्याचा क्रायटेरिया काय असतो, सैनिक स्कूलमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, अभ्यास पद्धती कशी आहे त्याची, या सर्वांबद्दल आपण आजच्या या एका 40 मिनिटाच्या क्लासमध्ये ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे परत एकदा मी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आमच्या अकॅडमी मार्फत. तर चला तर बघूया आपण सैनिक स्कूल स्पर्धा परीक्षेबद्दल सर्व डिटेलमध्ये माहिती. सर्वांना एक अभिनेता वगैरे तर ऐकून असाल सगळेजण, राकेश रोशन किंवा प्रकाश झा हे जे व्यक्ती आहेत हे एक सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत की जे त्यांच्या काळामध्ये त्यांनी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं होतं. आता ही सैनिक स्कूल म्हणजे ही जी शाळेची पद्धती होती तर कोणी सुरू केली, तर त्या काळाचे जे कृष्ण मेनन संरक्षण मंत्री होते त्या संरक्षण मंत्र्यांनी सैनिक स्कूल नावाची एक स्कीम चालू केली, ज्याचं त्यांनी सुरुवात केली होती आपल्या सैनिक स्कूल सातारा इथे. आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर ऑल इंडियामध्ये जवळपास 33 सैनिक स्कूल आहेत. आज जर विचार केला भारतामध्ये तर एकूण 33 सैनिक स्कूल आहेत. सैनिक स्कूल पूर्ण भारतभर जवळपास 33 सैनिक स्कूल आहेत. आता इतर शाळेपेक्षा सैनिक स्कूलचं वेगळेपणा काय आहे, तर आपण लास्ट टाइम बघितलं असेल कारगिलमध्ये जो काही सर्जिकल स्ट्राईक वगैरे केला किंवा आपल्या सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या आपले जे पाक काश्मीर आहे त्या भागामध्ये घुसून तो सर्जिकल स्ट्राईक केला. त्याच्यामध्ये जे फेमस अधिकारी वगैरे होते तर असे जे नेव्ही, एअरफोर्स किंवा आर्मी याचे जे काही मोठे मोठे अधिकारी तयार होतात तर असे अधिकारी हे एनडीए मार्फत जातात. तर या एनडीएची जी तयारी केली जाते किंवा ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी खडकवासला पुणे इथं आहे, याच्यामध्ये जवळपास 325 विद्यार्थी प्रत्येक वर्षी निवडले जातात. तर हे जे 325 विद्यार्थी जात असतात यातले बऱ्यापैकी कॅन्डिडेट हे सैनिक स्कूलमध्ये शिकलेले असतात. कारण का सैनिक स्कूलमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो 6वी मध्ये, तर 6वी ते 12वी या 6 वर्षामध्ये एनडीएचं जवळपास प्रिपरेशन करून घेतलं जातं की एनडीए परीक्षा कशी फेस करायची, त्याचा अभ्यासक्रम काय असतो, ही टोटली 6 वर्षाची तयारी या शाळेमध्ये करून घेतली जाते. त्याच्यामुळे इतर शाळेपेक्षा सैनिक स्कूल कसं वरचढ ठरतं, तर या ठिकाणी ते वरचढ ठरतं की जे डिफेन्स, आर्मी किंवा नेव्ही याच्यामध्ये जे काही अधिकारी वर्ग असतात या अधिकारी वर्गाच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याची बेसिक तयारी या शाळेमधून करून घेतली जाते. त्यामुळे सैनिक स्कूल हे एक जसं की नवोदय विद्यालय एक केंद्र सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा आहे त्या, तशा सैनिक स्कूल हे पण केंद्र सरकारमार्फत जे काही संरक्षण मंत्रालय असतं यांच्या अंडर खाली या सैनिक स्कूल भारतभर चालवले जात आहेत. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्ण भारतभर सध्या 33 सैनिक स्कूल आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 2 सैनिक स्कूल आपल्या चालले जातात. एक जी जुनी सैनिक स्कूल आहे ती सातारा सैनिक स्कूल, आणि आता 2 वर्षापूर्वी जी नवीन सैनिक स्कूलची स्थापना झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर इथं जी नवीन सैनिक स्कूल स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे आजचा जो आपल्या क्लासमध्ये आपण पूर्ण या परीक्षेबद्दल माहिती बघणार आहोत. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आता 2022 साली, आता जे 5वीला विद्यार्थी आहेत ते 2022 साली परीक्षा देणार आहेत. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2022 साधारणतः टेंटेटिव्ह डेट आहे 8 जानेवारी 2022, पण मी टेंटेटिव्ह सांगतोय कारण ही डायरेक्ट फिक्स नाही, कारण या वर्षीच्याच एक्झाम लेट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पुढल्या वर्षीची एक्झाम डिपेंड करते कोरोनाचा इफेक्ट कसा राहील त्याच्यानुसार परीक्षा अगोदर तर नाही येणार आहे, पण ती पुढे जाऊ शकते परीक्षा. साधारणतः ही जी परीक्षा 2022 साली होणार आहे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2022. तर ऑल इंडिया लेवलला ही परीक्षा एनटीए द्वारे घेतली जाते. एनटीए ही जे आता जसं की मेडिकल एक्झाम वगैरे कंडक्ट करण्यासाठी एक बॉडी तयार केलेली आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची जी एनटीए, तर या एनटीए मार्फत ही परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाते. या परीक्षेला म्हटलं जात आहे ASSEE, ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम या परीक्षेचं नाव असतं. साधारणतः ही परीक्षा एनटीए मार्फत घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची जी संस्था तयार केलेली आहे तर या संस्थेमार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाते.
प्रत्येक वर्षी ही परीक्षा घेतली जाते, प्रत्येक वर्षी. साधारणतः हे जे 33 सैनिक स्कूल आहेत, ऑल इंडियामध्ये जे साधारणतः 33 सैनिक स्कूल आहेत, ऑन ॲव्हरेज प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये साधारणतः 90 ते 110च्या दरम्यान विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रामधल्या 2 सैनिक स्कूल आहेत, सैनिक स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर, या दोघांची इंटेक कॅपॅसिटी ही 90 विद्यार्थी आहे. म्हणजे सैनिक स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी 90 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. सैनिक स्कूल सातारा आपल्या जवळ जे काय आता सैनिक स्कूल असतात, कुठं एक आहे सैनिक स्कूल सातारा, सैनिक स्कूल सातारा ज्याची इंटेक कॅपॅसिटी आहे 90 विद्यार्थी, आणि दुसरा आहे सैनिक स्कूल चंद्रपूर, सैनिक स्कूल चंद्रपूर या ठिकाणची पण इंटेक कॅपॅसिटी आहे 90. साधारणतः हे जे सैनिक स्कूल सातारा आहे, तर पूर्वी सैनिक स्कूल सातारामध्ये फक्त बॉईज निवडले जात होते, पण आता त्या ठिकाणी गर्ल्स पण डिफेन्स मिनिस्ट्री मार्फत जे काही नवीन पब्लिकेशन केलं आहे त्याच्यानुसार सैनिक स्कूलमध्ये आता मुलींना पण प्रवेश दिला जातो. त्यामुळे सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये साधारणतः आज 80 बॉईज आणि 10 गर्ल्स निवडल्या जातात. फक्त त्या स्टेट पुरता मर्यादित प्रवेश मिळत नाही, तर ऑल इंडिया लेवलला ह्याचे ऍडमिशन होतं. जण की समजा आता एक मी महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे आणि मला जर इतर स्टेटमध्ये कुठल्या ऍडमिशन जर घ्यायचं असेल तरी पण ऍडमिशन मिळू शकतो. म्हणजे त्यामध्ये 2 क्रायटेरिया केले जातात, एक होम स्टेट आणि एक अदर स्टेट. सैनिक स्कूलमध्ये जे काही प्रवेश दिले जातात, होम स्टेट समजा आपल्याला सातारा सैनिक स्कूल किंवा चंद्रपूरचं जे सैनिक स्कूल आहे या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण महाराष्ट्राच्या होम स्टेट मध्ये पडतो. म्हणजे ज्या स्टेट मधून कॅन्डिडेट असतो त्याला म्हणतात होम स्टेट. आणि समजा कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, आपल्यासाठी अदर स्टेट झालं. होम स्टेट आणि अदर स्टेट असे 2 भाग केले जातात. साधारणतः जे होम स्टेटचे म्हणजे महाराष्ट्रीयन जे विद्यार्थी असतील त्यांना महाराष्ट्रामध्ये जे 2 सैनिक स्कूल आहेत या सैनिक स्कूलसाठी 67% जवळपास 67% जागा राखीव असतात. तर अदर स्टेटचे जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये 33% जागा राखीव असतात. अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी सेम आपल्याला आपण जर दुसऱ्या राज्यामध्ये कुठे ऍडमिशन घेणार असेल तर आपण हे 33% मधून ऍडमिशन आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल. याचा अर्थ 67% हे होम स्टेटला जागा राखीव असतात आणि 33% जागा ह्या अदर स्टेट मधल्या विद्यार्थ्यांना राखीव असतात. हे झालं स्टेटनुसार आरक्षण. कॅटेगरी वाईज सुद्धा यामध्ये आरक्षण असतंच. एससी, एसटी आणि डिफेन्स साधारणतः जे एक्स सर्व्हिसमॅन असतात त्यांच्या पाल्यांसाठी जवळपास 25% जागा राखीव असतात. सैनिक स्कूलमध्ये 25% जागा आहेत जे एक सर्व्हिसमॅन म्हणजे या कोट्यातून 67% मधून 25%, 33% मधून त्यांच्या 25% जागा राखीव असतात. याचा अर्थ हे झालं आरक्षण की त्या सैनिक स्कूलमध्ये जागांची विभागणी कशी केली. आता आपण त्याची पूर्ण प्रोसेस बघून घ्या की त्याचे फॉर्म कधी निघतायत, पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, काय असतो. तर साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर, आता जे ऑगस्ट सप्टेंबर महिना ऑगस्ट सप्टेंबर 2021च्या दरम्यान या परीक्षेचे फॉर्म येतील. ऑगस्ट सप्टेंबर 2021 यामध्ये 2022 ला जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांची साधारणतः डेट येईल, फॉर्म सुटणार. त्यानंतर ते फॉर्म भरले जातील. साधारणतः जानेवारी 2022च्या दरम्यान, जानेवारी 2022 पहिला किंवा दुसरा रविवार, शक्यतो ही परीक्षा संडेला कंडक्ट केली जाते. पहिला किंवा दुसरा रविवार त्या दिवशी ही परीक्षा घेतली जाते. परीक्षा कोण घेतं? पहिल्यांदाच मी सांगितलंय की एनटीए मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाते. एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाते. साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी. आता नवीन फॉर्मॅटनुसार एक 2 वर्षापूर्वी सैनिक स्कूलचा जो फॉर्मॅट होता त्या फॉर्मॅटनुसार पहिल्यांदा त्या सैनिक स्कूलची रिटर्न एक्झाम म्हणजे लेखी परीक्षा घेतली जात होती. साधारणतः 300 मार्काची लेखी परीक्षा घेतली जात होती. त्याच्यानंतर त्याची मुलाखत, त्या कॅन्डिडेटची मुलाखत घेतली जात होती आणि लास्टला त्याचा मेडिकल चेकअप, वैद्यकीय चाचणी, मेडिकल. पण सध्या गव्हर्नमेंट मुलाखत सध्या कॅन्सल केलेली आहे. म्हणजे आजच्या कंडिशनला सैनिक स्कूलमध्ये सिलेक्ट होण्यासाठी किंवा निवड होण्यासाठी विद्यार्थ्याची लेखी परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर त्याचं मेडिकल चेकअप. आता ही जी लेखी परीक्षा असते ती सांगितलं की साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी जी परीक्षा कंडक्ट केली जाते ती लेखी परीक्षा कशा स्वरूपाची असते? तर ती लेखी परीक्षेचे स्वरूप असतं. साधारणतः लेखी परीक्षेमध्ये पेपर एकाच वेळी पेपर होतो, पण त्याचं 2 भागात विभागणी केलेली असते पेपरची. त्यातला भाग 1 आणि भाग 2 त्यालाच नाव दिलं जातं पेपर 1 आणि पेपर 2. पेपर पहिला जी लेखी परीक्षा असणार आहे, लेखी परीक्षा, तर लेखी परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 पण हे दोन्ही पेपर एकाच वेळी दिले जातात. असं नाही की एक पेपर परत गॅप पेपर दुसरा, दोन्ही पेपर एकाच वेळी दिले जातात. त्यामध्ये पेपर जो पहिला असतो याच्यामध्ये 3 सेक्शन असतात. पेपर पहिल्यामध्ये 3 सेक्शन असतात. त्यातला पहिला सेक्शन असतो गणित. पेपर पहिल्यामधला सगळ्यात मेन सेक्शन असतो गणित, ज्याच्यावर 50 प्रश्न विचारले जातात.
प्रत्येक प्रश्नाला साधारणतः 3 गुण असतात, म्हणजे एकूण 150 मार्क. गणित हा विषय असा आहे ज्याच्यावर 50% वेटेज असतात पेपर. एक त्या गणित या विषयावर, कारण त्याच्यावर 50 प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असतात, म्हणजे हे झाले एकूण 150 मार्क. नंबर दुसरा सेक्शन असतो तो म्हणजे जनरल नॉलेज, सायन्स, सोशल सायन्स, हे जे किंवा चालू घडामोडी वगैरे हे या टाईप ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, याच्यावरचे जवळपास 25 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, याचे एकूण 50 मार्क्स. त्यानंतर पुढचा पेपर असतो त्याला म्हणतो आपण लँग्वेज किंवा भाषा. जी पण आपण भाषा चॉईस करतोय, मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, जी पण आपण लँग्वेज करणार आहे त्या लँग्वेजचे साधारणतः 25 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे त्याची झाली एकूण 50 मार्क्स. असा हा पेपर पहिला जवळपास 250 मार्क्स, पेपर पहिला 250 मार्काचा असतो, त्याच्यावर 100 प्रश्न असतात, एकूण 100 प्रश्न आणि 250 मार्क. लगेच त्याच्यासोबतच पेपर दुसरा दिला जातो, पेपर 2, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर असतो. बुद्धिमत्ता चाचणी त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो किंवा मेंटल ॲबिलिटी म्हणतो किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखतात, बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यावरचे 25 प्रश्न असतात, प्रत्येकाला 2 मार्क, म्हणजे ह्याचेही 50 मार्क. जे साधारणतः हे पहिले 250 मार्क्स आणि हे 50 मार्क्स. लेखी परीक्षा एकूण 300 गुणाची असते. जी काय लेखी परीक्षा एकूण 300 गुणाची असते, म्हणजे पहिल्या पेपरचे 250 मार्क आणि पेपर दुसरा ज्याला आपण इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो त्याचे 50 गुण. 250 आणि 50 300 गुणाची. प्रश्न जर पाहिले तर हे पहिले 100 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, म्हणजे जवळपास 125 प्रश्न, एकूण 125 प्रश्न असतात, 300 गुणाला असतात. या परीक्षेचं विशेषतः असे आहे की ह्याला निगेटिव्ह मार्किंग नसते, ज्याला आपण म्हणतो ना निगेटिव्ह सिस्टीम, तर या पेपरमध्ये निगेटिव्ह सिस्टीम वापरली जात नाही. म्हणजे महत्वाचं त्यामध्ये लिहू शकता की या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. नंबर दुसरा, काही वर्षापूर्वी सैनिक स्कूलच्या पेपरचा पेपर पहिला गणिताचा पेपर हा सब्जेक्टिव्ह होता. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, आपण गणित सोडवायचं. पण आताचे सध्याचे पेपर कंडक्ट केले जातात, हे टोटली सगळ्याच्या सगळे पेपर ऑब्जेक्टिव्ह लेवल असतात. ऑब्जेक्टिव्हचा अर्थ सगळ्याला कळतो की साधारणतः 4 ऑप्शन दिले जातात, 4 ऑप्शन पैकी कुठलं तरी ऑप्शन करेक्ट असतं, म्हणजे हे टोटली 300च्या 300 मार्काचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह लेवलचा पेपर असतो, म्हणजे तो एक आपल्या मुलांच्या फायद्याची गोष्ट आहे. आता हे झालं परीक्षेबद्दल की किती विषय असतात, कोणते विषय असतात. आता हे विषय आपण थोडे डिटेलमध्ये आणि डेप्थ मध्ये पाहूया. याच्यामध्ये डिटेल आणि डेप्थ मध्ये कसं होतं. आता हा जो पेपर कंडक्ट केला जातो तो पेपर एनटीए द्वारे कंडक्ट केला जातो, आणि ज्यावेळेस एनटीए ही संस्था पेपर कंडक्ट करते त्यामुळे ह्या पेपरचा त्यातला जो मॅथ्स जो पार्ट आहे तो नक्कीच क्रिटिकल किंवा थोडा टफनेस लेवलचा असतो. याही वेळेस तो टफनेस लेवलचा पेपर होता, आणि आता इथून पुढे प्रत्येकच वर्षी ज्या वेळेस एनटीए द्वारे पेपर कंडक्ट केला जाईल पेपर हा थोडा अवघडच येणार, कारण ह्याला थोडा ऍडव्हान्स विचारलं जाते. पेपर 5वीच्या लेवलला असतो पण 6-7च्या लेवलचं थोडं ऍडव्हान्स विचारलं जाते. काही क्रिटिकल क्वेश्चन किंवा ट्रिकी क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, जे काय गणितामध्ये 50 क्वेश्चन असतात. सैनिक स्कूलमध्ये पण आणखी एकदा परत, जसं मी काल नवोदयमध्ये सांगितलं होतं, नवोदयचा पेपर जर तुम्हाला क्वालिफाय करायचा असेल तर गणित मस्ट आहे त्यामध्ये, की तुम्हाला गणित परफेक्ट जमलंच पाहिजे. सेम सैनिक स्कूलचा जर पेपर तुम्हाला परफेक्ट करायचा असेल किंवा सैनिक स्कूलमध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये गणितात तुम्हाला मार्क मिळालीच पाहिजे, कारण गणिताचे 50च क्वेश्चन असतात पण प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असतात, म्हणजे जवळपास 50% वेटेज त्या पेपरचं फक्त गणितावरच असतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला 40+ गणित सुटतील त्याचे बरेचसे चान्सेस वाढतात. असं नाही म्हणता येणार की तो कंपल्सरी सिलेक्ट होतो, असं नाही म्हणता येणार, कारण इतर पण 3 विषय महत्वाचे आहेत. पण गणितामध्ये जर 40 पेक्षा जास्त प्रश्न त्याने व्यवस्थित सोडवले तर चान्सेस खूप जास्त त्यांचे सिलेक्ट होण्याचे वाढतात. त्यामुळे गणितामध्ये काल मी नवोदयच्या पेपरमध्ये टॉपिक सांगितलेले आहेत, परत एकदा फास्ट मध्ये गणितामध्ये कोणती कोणती प्रकरणं करायची याची एक लिस्ट देतोय की ज्याच्यावर सैनिक स्कूलमध्ये वेटेज त्याच विचारलं जातं. तर त्याचा आपला जो पहिला टॉपिक आहे तसा संख्या हा टॉपिक आहे फिक्सच. संख्या ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातातच. दुसरा टॉपिक असतो पदावली, ज्याच्यावर 1-2-3 प्रश्न पण विचारले जात आहेत. या वर्षी पण 2-3 प्रश्न होते पदावलीवर, आणि प्रत्येक वर्षी प्रश्न विचारता येते पदावली या टॉपिक. त्यानंतर पुढचा टॉपिक होतो गुणोत्तर प्रमाण. प्रत्येक वर्षी ह्याच्यावर प्रश्न विचारला चाललाय, परत रिपीटेड प्रश्न विचारताय. त्याच्या पुढचा टॉपिक असतो लसावी मसावी. लसावी मसावी. त्यानंतरचा टॉपिक येतो शेकडेवारी. त्यानंतरचा टॉपिक आहे वयवारी. त्या पुढचा टॉपिक असेल घातांक, जे गणितामध्ये महत्वाचे टॉपिक आहेत, घातांक. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे काळ काम वेग, काळ वेग अंतर.
किंवा वेग अंतर त्याला आपण म्हणतो, काळ वेग अंतर. त्यानंतर पुढचा भाग असेल भूमिती, जो सगळ्यात मेन भाग करतोय. बऱ्याचशा यावेळेच्या पेपरमध्ये बरीचशी मुलांची मार्क भूमिती सारख्या विषयामध्ये पण गेले आहेत, भूमितीचे काही प्रश्न विचारले. त्यानंतर पुढचा पॉईंट असेल सांख्यिकी. पुढचा टॉपिक आहे त्यामध्ये नफा तोटा. नंतरचा टॉपिक विचारतात व्याज. जसं काल सांगितलं होतं तसे दोन्ही टाईपचे व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, दोन्ही प्रकारचे व्याज त्यावर विचारले जातात. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे परिमाणे. परिमाणे, दिनदर्शिका. हे जे महत्वाचे टॉपिक आहेत. आणखी टॉपिक बाकी आहेत, पण हे जवळपास सारांशाचे टॉपिक आहे की ज्याच्यावर प्रत्येक वर्षी 1, 2, 3 प्रश्न विचारले जातात. कारण आता काल प्रश्न कमी होते. नवोदयच्या पेपरला फक्त गणितामध्ये 25 प्रश्न असतात, सैनिक स्कूलमध्ये प्रश्न 50 असतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त प्रश्न एकेका टॉपिक मध्ये विचारले जातात. कारण 50 प्रश्न असणार आहेत गणितामधून, टॉपिक एवढे आहेत पण प्रश्न जास्त विचारले जातात. त्यामुळे ज्यांना सैनिक स्कूलला कमांड मिळवायचा त्यांनी गणित हा विषय परफेक्ट केलाच पाहिजे. हा झाला गणिताबद्दलचा किंवा अंकगणित अरिथमेटिक या विषयाबद्दल. नंबर दुसरा विषय जीके, ज्याला आपण जनरल नॉलेज किंवा जीके म्हणतो. साधारणतः आता जीके बद्दल काय विचारलं जातं. आता जीके हा शब्द एवढा वास्ट आहे किंवा एवढा तो मोठ्या भागामध्ये विचारला जातो. आपली छोटी मुलं आहेत 5वीच्या मुलांना, पण त्यांनाही तेवढ्या लेवलचं नॉलेज घ्यावं लागतं. जे की आता रोज आम्ही एमपीएससी यूपीएससी शिकवतो त्यावेळेस एवढं ऍडव्हान्स नॉलेज त्या लोकांना देतो, पण तेवढं नाही, पण या मुलांना पण बऱ्यापैकी त्याचा अंदाज यावा लागतो. त्यामुळे जे काही जनरल नॉलेज किंवा ज्याला आपण जीके पेपर म्हणतो, तर त्या जीके पेपर मध्ये कुठले कुठले महत्वाचे विषय असतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा एक विषय असतो सामान्य अध्ययन किंवा त्याला आपण म्हणतो सोशल सायन्स, जो सगळ्यात मेन विषय आहे सोशल सायन्स. या सोशल सायन्स मध्ये काय काय विचारतात, त्या सोशल सायन्स मधला सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे तो म्हणजे भूगोल. त्यातला नंबर दुसरा विषय आहे नंबर इतिहास. त्यातला पुढचा विषय आहे राज्य व्यवस्था किंवा ज्याला पॉलिटिक्स म्हणतात, राज्य व्यवस्था. काही प्रमाणामध्ये अर्थव्यवस्था, पण शक्यतो अर्थव्यवस्थेवर जास्त प्रश्न नसणार आहे. शक्यतो हे भूगोल आणि राज्य व्यवस्था या दोन्हीवर जास्त प्रश्न विचारले जातात. जसं की आता प्रश्न विचारला जाऊ शकतो, सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाची खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड झालेली आहे. तमिळनाडूमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. पांडिचेरी जे आता केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये नुकतीच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत, भारताचे अर्थमंत्री कोण आहेत. म्हणजे अशा लेवलचे जे प्रश्न असतील. तसे लोकसभेवर राष्ट्रपतीद्वारे किती सदस्याची निवड केली जाते, राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे किती सदस्य निवडले जातात, लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात, लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती, भारतामध्ये एकूण विधानसभा किती आहेत. म्हणजे असे बरेचसे काही क्वेश्चन राज्य व्यवस्था या विषयावर विचारले जाऊ शकतात. नंबर दुसरा विषय असणार आहे भूगोल. आता उदाहरणार्थ भूगोल या विषयावर बऱ्यापैकी एक विचारतात की त्यातले जे महत्वाचे पॉईंट असतात भूगोलवर. पहिला विचारला तो भूगोलमध्ये राजकीय भूगोल विचारला. राजकीय भूगोल, भारताचा राजकीय भूगोल. उदाहरणार्थ भारताच्या शेजारी किंवा भारताला एकूण किती देशाच्या सीमा लागून आहेत, भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, भारताच्या वायव्याला खालीलपैकी कोणता देश आहे. हे झालं सगळं राजकीय भूगोलमध्ये. नंबर 2 विचारला जाईल त्यामध्ये भूगोलमध्ये प्राकृतिक भूगोल बद्दल काही प्रश्न असू शकतात. जसे प्राकृतिक भूगोलचे प्रश्न म्हणजे भारतामध्ये अरवली पर्वत हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, भारतामध्ये विंध्य पर्वत खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, निलगिरी पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं. हे सगळं प्राकृतिक भूगोलामध्ये विचारलं. त्यानंतर भारतामध्ये नदी प्रणाली विचारली जाते. बऱ्यापैकी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही विचारत, त्याला पेपर हा सेंट्रल लेवलचा पेपर असतो त्यामुळे महाराष्ट्रावर जास्त फोकस केलेला नसतो, भारतावर याचा फोकस जास्त. आता उदाहरणार्थ नदी प्रणालीवर विचारलं जाईल तुम्हाला, हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, बाक्रा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे, सतलज नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी होते, दक्षिण भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती. म्हणजे हे जे ठराविक क्वेश्चन आहेत हे सगळे क्वेश्चन भारतातील नदी प्रणालीवर विचारले जाऊ शकतात, भारतातल्या वाहतूक व्यवस्थेवर विचारलेले प्रश्न येतात, भारतातल्या लोकसंख्येबद्दल विचारला जाऊ शकतात. म्हणजे हे सगळे भूगोलचे प्रश्न. बऱ्यापैकी इतिहासचे प्रश्न लिमिटेड विचारतात. म्हणजे हे झालं जनरल नॉलेज मधलं सोशल सायन्स. जनरल नॉलेज मधला जो काही विज्ञान हा विषय आहे त्याच्यावर जास्तीत जास्त वेटेज आहे. सध्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त वेटेज हा विज्ञान या विषयाकडे विचारतात. मग विज्ञानचं सब डिवायडेशन आपण करतो. विज्ञानमध्ये जे काही सब डिवायडेशन होतं त्याच्यामधला एक पार्ट आला जीवशास्त्र, त्याला आपण बायोलॉजी म्हणतो. नंबर दुसरा भाग आला त्याला भौतिकशास्त्र, फिजिक्स. नंबर तिसरा रसायनशास्त्र,
पुढे असतं त्यामध्ये आहारशास्त्र, आजारशास्त्र, आहारशास्त्र असेल, आजारशास्त्र असेल, हे सगळे डेप्थ मध्ये क्वेश्चन आहेत. हे सगळे डिस्ट्रीब्युशन आहे विज्ञान. आता ह्याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर उदाहरणार्थ पहिला जर आपण जीवशास्त्राचा विचार केला तर मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? हा पहिला महत्वाचा प्रश्न त्याच्यावर. नंबर दुसरा प्रश्न, मानवी शरीरातील हृदयाचे वजन किती असते? मानवी शरीरातील रक्तवाहिन्याची एकूण लांबी किती? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण किती संख्या किती असते? मानवाच्या शरीरातील हृदयाबद्दलचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला काय म्हणतात? हे सगळे प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जाते. असेच प्रश्न भौतिकशास्त्रावर, असेच प्रश्न रसायनशास्त्रावर, उदाहरणार्थ रसायनशास्त्रावर विचारला आहे तुम्हाला. आपण जो खाण्याचा सोडा म्हणून वापरतो त्या खाण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र काय? धुण्याच्या सोड्याचं रासायनिक सूत्र काय असेल? ड्राय आईस म्हणून कोणत्या गॅसला ओळखलं जातं? म्हणजे हे जे सगळे प्रश्न आहेत हे सगळे रसायनशास्त्रावर. आजारशास्त्रावर यावर्षी प्रश्न अपेक्षित आहे. कोरोना हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, आदिजीव, कवक असा म्हणजे हे आजारशास्त्र. आता कोरोना तर फेमस आहे. अख्ख्या जगामध्ये प्रसार झालेला आहे कोरोनाचा. त्यामुळे कोरोना हा आजार कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो आजार. त्यामुळे कोरोनावर 1 ते 2 प्रश्न आजारशास्त्रामध्ये विचारले जाऊ शकतात. याचा अर्थ विज्ञान एवढं डेप्थ मध्ये ते विचारतंय. त्यानंतर पुढचा पाय येईल त्यामध्ये चालू घडामोडी. पुढचा प्रश्न येऊ शकतो चालू घडामोडी. काही प्रश्न चालू घडामोडीवर पण विचारले जात आहेत. सैनिक स्कूलच्याच परीक्षेमध्ये काही प्रश्न चालू घडामोडीवर विचारले जातात. उदाहरणार्थ चालू घडामोडीवर विचारला जाऊ शकत तुम्हाला. प्लीज जर ही लस खालीलपैकी कोणत्या देशामार्फत किंवा स्पुतनिक ही लस कोरोना विरुद्धची स्पुतनिक ही लस खालीलपैकी कोणत्या देशातर्फे तयार करण्यात आलेली आहे? हे सगळं चालू घडामोडीवरचे प्रश्न असतात. म्हणजे हे जे ट्विस्टेड क्वेश्चन असतात, जे करंटचे इश्यू असतात, ते 5वीच्या मुलांच्या लेवलनच असतात. असं नाही की खूप अवघड प्रश्न नाही विचारला जात. त्यांच्या लेवलला 5वीची जेवढी कॅपॅसिटी आहे त्या मुलांची, त्या लेवलचेच प्रश्न असतात. फक्त थोडी क्रिटिकल क्वेश्चन असतात. कारण फक्त जवळपास 80 बॉईज आणि 10 मुली निवडल्या जाणार आहेत. त्यामुळे टफनेस तर नक्कीच असणार आहे यामध्ये. तर हे झाला पेपर सेकंड जीके मध्ये. त्यानंतर त्यातला तिसरा जो सेक्शन आहे, सेक्शन तिसरा म्हणजेच भाषा किंवा ज्याला आपण लँग्वेज म्हणतो. नवोदयचा पेपर आणि सैनिक स्कूलचा पेपर भाषेमध्ये फरक एवढाच आहे की नवोदयच्या पेपरमध्ये सगळ्याच्या सगळे उतारे असतात. भाषा पेपरमध्ये सगळ्याच्या सगळे उतारे असतात. सैनिक स्कूलच्या पेपरमध्ये टोटली ग्रामर विचारलं जाते. म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमाहार, एक शब्द, विरोधार्थी शब्द, समार्थी शब्द, काळ, प्रयोग, लिंग हे सगळे आहेत. असे सगळेच्या सगळे ग्रामर ज्याला आपण व्याकरण म्हणतो त्या लँग्वेजचं व्याकरण हे सगळं सैनिक स्कूलच्या पेपरमध्ये विचारतात. प्रश्न 25च असतात. 50 मार्काला 25 प्रश्न असतात. पण प्रत्येक क्षेत्राला 1-2 प्रश्न अभ्यास केला असतो. त्यात उतारा पण एक दिलेला असतो. तसंच नवोदयच्या पेपरमध्ये 4 उतारे असतात. तसं याच्यामध्ये एक उताराही दिलेला असतो. पण प्रश्न लिमिटेड असतो. त्याचा अर्थ पूर्ण ग्रामर यात कव्हर केलेला असतो. तर हा झाला पहिला पेपर जो 100 प्रश्न 250 मार्काला असतो. त्यानंतर पेपर सेकंड बुद्धिमत्ता चाचणी किंवा मेंटल ॲबिलिटी ज्याला म्हणतात ते बुद्धिमत्ता चाचणी. तर तो बुद्धिमत्ता चाचणी आता नवोदय आणि सैनिक स्कूलमध्ये फरक आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. तर नवोदयच्या पेपरमध्ये 40च्या 40 डायग्राम असतात. म्हणजे आकृत्या असतात 40च्या 40. त्या 40च्या 40 आकृत्यावर त्यात एक असा थिअरीचा प्रश्न नसतो. सैनिक स्कूलच्या पेपरमध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. त्यात काही डायग्राम असतील, काही थिअरीचे प्रश्न असतात. कुठले टॉपिक कुठले असतात? त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो संख्या मालिका. नंबर दुसरा टॉपिक विचारतात अक्षर मालिका. तर या दोघांचं मिश्रण संख्या आणि अक्षर मालिका. त्यानंतर पुढचा टॉपिक असतो सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा. त्यानंतर पुढचा टॉपिक असतो आकृत्यामधील संख्या. आकृत्यामधील संख्या. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे दिशा. त्याच्या पुढचा टॉपिक आहे दिनदर्शिका. त्याच्या पुढचा टॉपिक असणार आहे घड्याळ. नातेसंबंध. वेन आकृत्या. असे बरेचसे टॉपिक आहेत. याच्यावर टोटली 50 प्रश्न विचारले जातात. एकूण प्रश्न मगाशी सांगितले एकूण प्रश्न 50 असतात. सॉरी एकूण प्रश्न 25 असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे एकूण किती गुण असतील? 50 मार्काला 25 प्रश्न विचारले जातात. आणि बऱ्यापैकी मुलं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मार्क स्कोर करतात. तर ज्याचा अभ्यास चांगला आहे तो पैकीच्या पैकी पण बुद्धिमत्तेमध्ये मार्क मिळवू शकतो. 50च्या 50 मार्क मिळवू शकतो. कारण क्वेश्चन असतात, क्रिटिकल क्वेश्चन असतात. पण अभ्यास चांगला असावा लागतो यासाठी. सैनिक स्कूल आणि नवोदयमध्ये आता ह्याच्यामध्ये आकृत्या पण असतात. जसं काल सैनिक नवोदयच्या पेपरला बघितला तर त्याच्यामध्ये आकृत्या पण असतात. आकृत्या कुठल्या टाईपच्या? तर आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, तंतोतंत आकृती ओळखणे, एखादा कट केलेला असतो पेपर फोल्डिंग, पेपर कटिंग म्हणतात, किंवा एक रिकामी जागा भरणे जी काय 4 भागामध्ये त्यामध्ये कुठल्या कुठल्या असेल
अशा टाईपचे आकृत्यावर पण त्यामध्ये प्रश्न विचारतात. हा झाला टोटली सारांश की पेपर जे 125 प्रश्न असतात 300 मार्काला विचारले जातात. याच्यामध्ये कोणता कोणता विषय किती मार्काला आणि त्या विषयामध्ये काय काय विचारलं जाणार आहे याबद्दल ही सगळी डिटेलमध्ये माहिती. आता साधारणतः ह्याचं मेरिट काय रेंज करतो, तर प्रत्येक वर्षी टफनेस, आता गेल्या वर्षी कोरोनामुळे बऱ्यापैकी मुलांचा अभ्यास कमी होता, ऑटोमॅटिक पेपरचा टफनेस थोडा जास्त आला आणि मुलांचा अभ्यास कमी होता, त्यामुळे ऑटोमॅटिक मेरिट कमी आला. एक साधारणतः ऑन एन अवरेज त्याचं मेरिट रेंज करतो 230 ते 240 प्लस, या रेंज मध्ये मेरिट असते. 230 ते 240च्या रेंज मध्ये मेरिट असते. आता हे 300 पैकी मेरिट असणार आहे. हे जे मार्क असणार आहे ते 300 पैकी असणार आहे. याला पासिंग क्रायटेरिया असतो. पासिंग क्रायटेरिया कसा असतो, तर ह्याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत, पेपर पहिला आणि पेपर दुसरा, पर सब्जेक्ट प्रत्येक विषयामध्ये पासिंग होण्यासाठी साधारणतः 25% मार्क मिळावे लागतात. त्या विषयाला जे एकूण मार्क आहेत त्या विषयाच्या 25% मार्क पर सब्जेक्ट मध्ये मला मिळतात आणि ओव्हरऑल ऍग्रीगेट 40% मार्क मिळावे लागतात. एकूण जे मार्क आहेत, उदाहरणार्थ 300 मार्क आहेत, 300 मार्कापैकी 40 मार्क म्हणजे जवळपास 120 मार्क तुम्हाला कंपल्सरी मिळावे लागतात. त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तरच तुमचं सिलेक्शन. म्हणजे ओव्हरऑल ऍग्रीगेट 40% मार्क्स आणि पर सब्जेक्ट 25% मार्क मिळाल्यानंतरच तुमचं सिलेक्शनसाठी विचार होतो. आता जे मुलं एससी आणि एसटी कॅटेगरी असतील त्यांच्यासाठी ही मार्काची ऍग्रीगेटची कंडिशन नसते, पण त्यांचा रँकिंग नुसार त्यांचं सिलेक्शन केलं जातं. याचा अर्थ सगळ्याला घेतलं जाणार. रँकिंग नुसार जी काय तुमची लिस्ट असेल त्या लिस्ट मध्ये तुमची मार्क्स किती आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तिथं प्रवेश मिळतो. तर इथपर्यंत झाली पेपर बद्दल सगळी माहिती. आता फॉर्म कोण भरू शकतो, कारण इतर परीक्षा आणि सैनिक स्कूलची परीक्षा याच्यामध्ये थोडा डिफरन्स तोच आहे की वयाच्या 8 ह्याला क्रिटिकल, वयाच्या 8, कारण सैनिक स्कूलचा पेपर काय सगळ्याला देता येत नाही. जसं की तुम्हाला नवोदयचा पेपर वगैरे, जी मुलं 5वी मध्ये असतील ती 5वी मध्ये कुणीही मुलगा नवोदयचा पेपर देऊ शकतो. सैनिक स्कूलचा पेपर देण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं वय कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 12 वर्षाच्या दरम्यानच असावं. 10 वर्षापेक्षा कमी वय असेल तरी तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही आणि 12 वर्षापेक्षा जास्त वय असेल, कधी वय काउंट केलं जाते, तर ज्या वेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाणार आहे, म्हणजे आता तुम्ही 2022 ला ऍडमिशन घ्यायला जाणार असाल तर 31 मार्च 2022 ला हे तुमचं पाहिलं जाते. 31 मार्च 2022 ला कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 12 वर्ष तुमचं वय असावं. म्हणजेच ज्या विद्यार्थ्याचा जन्म हा, जे लोक 2022 ला म्हणजे आता ज्यांनी 5वीत प्रवेश घेतलेला आहे, आता 4थी पास होऊन जे 5वी ला मुलं आलेले आहेत त्यांना जर 2022 चा पेपर द्यायचा असेल तर त्यांचं वय, त्यांचा जन्म 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012च्या दरम्यानचा असावा लागतो. 31 मार्च 2012च्या नंतर जर त्या व्यक्तीचा जन्म असेल तरी त्याला प्रवेश घेता येत नाही आणि 1 एप्रिलच्या अगोदरचा जन्म असेल तरी त्याला प्रवेश घेता येतो. ही सैनिक स्कूलसाठी एक सगळ्यात महत्वाची अट आहे की जन्म तारखेची अट. मग तुम्ही 2 वेळाही पेपर देऊ शकता. याच्या इन बिटवीन जर तुमचं होत असेल तर तुम्ही 2 वेळाही पेपर देऊ शकता. तुम्हाला 2 चान्स मिळतात पेपर देण्याचे. तर ह्याच्या इन बिटवीन जर चान्स असेल, याचा अर्थ जन्मतारखेचं मात्र सगळेजण लक्षात ठेवा की वय वर्ष त्याला कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 12 वर्ष असावं. तर आतापर्यंत आपण याबद्दल काय काय पाहिलेलं आहे, पेपरचं फॉर्मेट, पेपर ऍड कधी येते, एक्झाम कधी होते, या सगळ्या माहिती पाहिजे. आता काय साधारणतः फी स्ट्रक्चर काय असते, नवोदय आणि सैनिक स्कूल मधला जर डिफरन्स पाहिला तर नवोदयमध्ये जे काय गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, ते ओपन कॅटेगरीचे गव्हर्नमेंट, त्याचे आई वडील जर गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर त्या लोकांना साधारणतः 17,500 पर्यंत फी भरावी लागते. ऍज कम्पेअर्ड सैनिक स्कूल मध्ये साधारणतः फीचा क्रायटेरिया 1 लाख ते सव्वा लाख पर इयर मध्ये. हा, तुम्ही जर तिथं जाऊन चांगले मार्क मिळवली, तिथं जाऊन जर तुम्ही तुमची हुशारी दाखवली तर तुम्हाला तिथं फी कन्सेशन मिळते. म्हणजे तो एक बेनिफिट तुम्ही घेऊ शकता सैनिक स्कूल. याचा अर्थ फी मध्ये थोडा फरक आहे. सैनिक स्कूलमध्ये काही प्रमाणामध्ये फी तुम्हाला भरावी लागते, नवोदयमध्ये फी जवळपास नसल्यास जमा येते. आता जे एज्युकेशन आहे किंवा जे आहे तर फक्त आपली मुलं सकाळी 6ला उठतील, 7ला उठतील, काहीच नाही. सैनिक स्कूलमध्ये तुमच्या बॉडीला किंवा तुम्हाला अशी एक सवय लागते, सकाळी 5:45ला पहिली बेल वाजते तुम्हाला उठवण्यासाठी. म्हणजे सकाळी 5:45 ते रात्री 10 तुमचं शेड्यूल पूर्ण बिझी असतं आणि एवढ्या शेड्यूल मध्ये जो व्यक्ती तयार होईल तो ऑटोमॅटिक कितीही चांगला अधिकारी बनवू शकतो. 100% तो चांगला अधिकारी बनवू शकतो जर एवढ्या शेड्यूल मध्ये जर तो दिवसभर डे टू डे ऍक्टिव्हिटी करत असेल. सकाळी 5:45 पासून संध्याकाळी 10 पर्यंत अप टू डेट, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही शेड्यूल नुसारच होते. जर एवढ्या शेड्यूल मध्ये जर तुम्ही राहत असाल
तर ऑटोमॅटिक तो नेव्ही मध्ये जाऊ द्या, कुठल्याही डिफेन्स सेक्टर मध्ये जाऊ द्या, इव्हन पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा जरी तुम्ही डिफेन्स सेक्टर मध्ये नाही झाला, जे काय हुड्डा म्हणून हरियाणाचे होते तर ते स्वतः राहिलेले सीएम ते स्वतः सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी होते. याचा अर्थ एकदा तुमचं सैनिक स्कूलमध्ये म्हणजे ती जी सवय लागते आपल्याला 6 वर्ष 6वी ते 12वी हे जे 6 वर्षाचा पिरियड आहे, एक जीवनाला वेगळं टर्म देऊन जातो. त्यामुळे नवोदय हा तर एक पर्याय आहेच आहे. हा विद्यार्थ्यासाठी सैनिक स्कूल हा एक दुसरा पर्याय आहे. जे 5वी मध्ये विद्यार्थी शिकतात त्यांना नवोदय जसा पहिला पर्याय काल सांगितला होता तसा सैनिक स्कूल हा एक दुसरा पर्याय. ज्या ज्या लोकांना इन फ्युचर मध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न आहे त्या लोकांनी ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ह्या स्पर्धा परीक्षा देऊन या कुठल्या तरी एखाद्या शाळेला ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करावा. सैनिक स्कूलमध्ये जी काय बोर्ड असतं ती बोर्ड असते सीबीएसई. टोटली जी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळतं ते सीबीएसई बोर्डाचं शिक्षण मिळतं. सीबीएसई तर काही रेसिडेन्शियल स्कूल आहे, टोटली रेसिडेन्शियल स्कूल आहे. असं नाही की एखाद्याची खूप मोठी प्रॉपर्टी आहे तो अपडाऊन करत नाही चालत. त्यांची स्कूलच्या जी काही स्कूलचं कॅम्पस आहे त्या स्कूलच्या कॅम्पसमध्ये कंपल्सरी राहावंच लागतं. याचाच अर्थ आपण त्याला म्हणतो रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे डे टू डे जे पण ऍक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येकाला कराव्याच लागतात. आता इथं वशिला वगैरे ह्या तर शब्द नाहीतच. जसे मी काल सांगितलं होतं नवोदयमध्ये त्या चालत नाही तसं इथंही वशिला वगैरे हा शब्द चालतच नाही. तुमच्याकडे क्वालिटी असेल, तुमच्याकडे नॉलेज असेल, तुम्ही ह्याला अप्लिकेबल आहे, तुम्ही ह्याला सिलेक्ट होऊ शकता. त्याचा अर्थ जे पण आपण बाहेर सीबीएसई मार्फत शिक्षण घेतो, जे 50, 60, 55 हजार रुपये पर इयर फी भरतो 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी ही टोटली तुम्हाला इथं पण सीबीएसईचं शिक्षण मिळतं. सैनिक स्कूल मधून म्हणजे 6वी ते 12वी टोटली तुम्हाला सीबीएसई शिक्षण. ऑन एन अवरेज प्रत्येक वर्षी काही ना काही विद्यार्थी सैनिक स्कूल मधून एनडीएला क्वालिफाय होतात. आता बऱ्याच लोकांना एक गैरसमज असतो, तो गैरसमज मी थोडा शॉर्ट मध्ये दूर करतो की सैनिक स्कूलला ऍडमिशन घेतलं म्हणजे त्या व्यक्तीचं एनडीएला ऍडमिशन झालं असं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. पण तो एक गैरसमज दूर करा की सैनिक स्कूलमध्ये फक्त एनडीएची तयारी करून घेतली जाते. एनडीए ही जी परीक्षा असते आफ्टर 12th जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी खडकवासला इथं जे आफ्टर 12th तिथं ऍडमिशन मिळतं त्याची तयारी या परीक्षेची तयारी फक्त सैनिक स्कूल मधून करून घेतली जाते. म्हणजे एकदा 12वी नंतरचं शिक्षण झाल्यानंतर आपल्याला स्वतःला या परीक्षेला फेस करावं लागतं. ही जी एनडीएची परीक्षा आहे त्याला आपण स्वतः फेस करावं लागतं. म्हणजे ती परीक्षेची तयारी तिथं पूर्ण करून घेतली जाते सैनिक स्कूलमध्ये. मग त्याची यशस्वी असेल एनडीए मध्ये जी काय रिटर्न किंवा जी लेखी परीक्षा असते प्लस एनडीए मध्ये असणारी यशस्वी त्याला आपण आपल्या भाषेमध्ये मुलाखत म्हणतो. तर ह्या दोन्हीची पण तयारी सैनिक स्कूलमध्ये चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. त्यामुळे जर प्रयत्न तुमचं जर कोण आता 5वीला असेल किंवा जे पालक लोक ऐकत असतील त्या पालक लोकांना मी रिक्वेस्ट करेन की तुमच्या मुलाला किंवा मुलीला सैनिक स्कूलच्या परीक्षेला कंपल्सरी बसवाच. तर त्याला बसवण्याचा फायदा मी काल जो सांगितला होता तोच फायदा आज रिपीट करतोय की कुठं आहे पाल्ले हे तरी कळतं तुम्हाला. कमीत कमी एवढं जर जनरल नॉलेज वगैरे त्याला 5वीच्या लेवलला आलं, ज्यावेळेस आज आम्ही 10वीच्या मुलांना बाहेर प्रश्न विचारतो, बऱ्याच लोकांना आणखी प्राईम मिनिस्टर वगैरे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती नाही सांगू शकत. ते मुलं जर 5वी पासून जर त्यांनी याचा अभ्यास चालू केला तर 100% ते मुलं ह्यात परफेक्ट नॉलेज घेऊ शकतात आणि तिथून त्यांच्या लाईफला एक टर्न मिळू शकतो. ते सैनिक स्कूलला सिलेक्ट होतील न होतील हा भाग वेगळा राहिला, पण त्यांना अभ्यास जर आजपासून सुरू केला तर या सगळ्या सेक्टरबद्दल त्यांना आतापासून माहिती. कारण आज प्रत्येक वर्षी त्यांना परीक्षा द्यायची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. 5वीला काही परीक्षा येत्या, 6वीला काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, 7वी, 8वी, 9वी, 10वी जोपर्यंत ते शिक्षण घेत राहणार आहेत तोपर्यंत सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत. त्याची सुरुवात 5वी पासूनच करूया. त्यामुळे ज्यांना जरी कोणाला काही डाऊट असेल माझा नंबर तर सगळ्याकडे आहेच, त्या नंबरवर कधीही कॉन्टॅक्ट करा. टोटली राज पॅटर्न बारामती येथे ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. आता एकदा हे 3 ते 4 दिवसाचे लेक्चर संपले तिथून पुढे तुम्हाला मी रोज शिकवण्याचं लेक्चर चालू आणि या सगळ्याची 100% तयारी करून घेतली जाते. जेवढी काय 300च्या 300 मार्काची सैनिक स्कूलला जे 300 मार्काचा पेपर असणार आहे 300च्या 300 मार्काची तयारी इथं करून घेतली जाते. इथपर्यंत आज जी आपण पाहिली सगळी सैनिक स्कूल बद्दलची माहिती पाहिली. जरी काय कोणाला याबद्दल काय आणखी डाऊट असतील तरी माझा नंबर आहेच. या मी कालचा जो व्हिडिओ होता काल जो नवोदयला नवोदयबद्दल माहिती सांगितली होती तोही मी युट्यूबवर टाकलेला आहे. आता हो झालेली माहिती हे पण मी युट्यूबवर अपलोड करतोय. राज अकॅडमी बारामती या नावाला आपला युट्यूबचा चॅनल आहे. त्या युट्यूबच्या चॅनलवर पहा. जरी माहिती आणखी पाहिजे असेल जर काय तुम्हाला त्यातून आणखी डाऊट असेल तरी मला कॉल करून व्हॉट्सअपला मेसेज करून त्याची माहिती विचारू शकता. उद्या परत दुपारी 4 वाजता त्याच्या पुढचा लेक्चर असणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बद्दलची माहिती. धन्यवाद.